दिवशी पूजा फोन केला कोणाला कोणाचं बोलतो हनुमान मामाला तुम्ही केला असेल तर फोन केला होतास गोव्याला फोन तू हनुमान मामाला आणि केला होतास गोव्याला फोन केला होता देश तिथे जाऊन येऊन असतो ना काकोड्याला जातो त्यांनी कळवलं असेल ना गेलं असेल नाही कळवलं मला पण रात्री किती 10:30-11:00 मला कळलं बाकी सगळ्यांना आधी कळवलं 10:30-11:15 कोणत्या दिवशी 4 तारखेला मामाचं हां 4 ते 5 तारखे 4 तारखेला गेले ना बोललास तू आता 4 तारखेला वारले तुला कधी कळालं मला त्या दिवशी कळवलं पण रात्री उशिरा कळवलं वारले किती वाजता मामा गेले काहीतरी 8-8:30 वाजता सकाळी आणि तुला फोन कधी केला रात्री 10:30-11:00 2 तासानंतर बाकीच्या सगळ्यांना वाढीत बिडीत सगळ्यांना कळवून झालं मला सर्वात शेवटचं कळलं रात्री 8:30चा टायमिंग काय दिला डॉक्टरने मला काहीच माहिती मला त्यांना हॉस्पिटलमध्ये पण यायला दिलं नाही ना घरी डायरेक्ट स्मशान पण तो माझ्याशी बोलायला येत नाही मी 5 दिवसावर 10 लांब पडतो काय म्हणून त्याच्या ऑफिसमधले मित्र आणि माझे मित्र त्यांच्याबरोबर त्याला विचारलंच का किती वाजता वाजले आणि काय कोणालाच माहिती विचारलं नाही बोलायला गाडी येईल त्यांना काय विचारलं आणि बाकीच्यांतर काय विचारलं हे होते मेला रोडला वाडीचे मित्र इथे इतरनी रोड ते पण सकाळी आलो पण ते घरी गेलो मला स्मशानाचा पत्ता नूतन महिलेला पण स्मशानाचा पत्ता ती बोलली की अरे आपल्यामध्ये बायका जात नाही स्मशानात मग त्याने पत्ता दिला घरचा पण तो चुकीचा दिला कोणाला नूतन महिने कधी गेली का तर गेली ती ओला करून गेली त्या पत्त्यावरती पण दिलं त्या पत्ता कोर्टून बिलतं हां शेवटी मग स्मशानात आली ती मुलीला आणि मुलीला गेली असं काय आपल्याकडे बायका जात नाहीत ना स्मशानात तिकडे आले होते आई राधिका सानिकाला पण घेऊन आले पुढे स्मशानात स्मशानला कोण राधिका कशी काय गेली तेच ना आणि मेन सानिकाला पण घेऊन गेले सानिकाचं काय वय आहे 16 वर्षाची आणि हा होता का भाऊजी त्यांचे मित्र हे पेडणेकर का त्यांचे मित्र कोण वकील आहे तो वकील आहे त्याच्या घराच्या पुढे 4 बिल्डिंग होता त्यांचा एक मोठा नातेवाईक होता